रामरायाचं चरित्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र काही वेगळं नाही, काही वेगळं नाही. जे रामरायांनी केलं ते सगळ्याच्या सगळं रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, काही वेगळं नाही. आपल्या कालगणनेनुसार जर विचार करायला लागलो आपण, कृत, त्रेता, द्वापार आणि कली ही जी 4 युग असतात ना, या 4 युगाची मिळून संख्या जी वर्ष संख्या जी आहे ती साधारण 41 लाख वर्षापर्यंत जाते. 4 युगाची मिळून जी वर्ष संख्या आहे ती 41 लाखाची जवळपास भरते, थोडी कमी आहे. 40 लाख काही हजार वर्ष वगैरे वगैरे अशा पद्धतीचा तो विचार आहे. पण हे कृत, त्रेता, द्वापार, कली झाल्याच्या नंतर परत कृत युग येतं, त्याच्यानंतर त्रेतायुगच येतं, त्याच्यानंतर द्वापार युगच येतं, त्याच्यानंतर कलियुगच येतं. कलियुग संपलं की पुन्हा कृतयुगाला प्रारंभ होतो. अशीच आपली कालगणना आहे. आणि या कालगणनेमध्ये आत्ता सध्या चालू असलेलं जे कलियुग आहे ना, हे 28वे कलियुग आहे असं आपल्याला सांगितलं जातं. म्हणजे कृत, त्रेता, द्वापार हे 28वे संपून गेले आणि 28वे कलियुग आहे. त्याची 5000 वर्ष झाली. एकूण कलियुगाची वर्ष संख्या 4,32,000 सांगितली जाते. ही 4,32,000 वर्ष संपली, पुन्हा कृतयुग येणार. मग ते 29वे कृतयुग असणार. या कालगणनेमध्ये रामचंद्र प्रभूचा जो अवतार झाला तो त्रेतायुगात झाला. म्हणजे प्रत्येक त्रेतायुगामध्ये रामाचा अवतार झाला असं समजायचं कारण नाही. तो 22व्या त्रेतायुगामध्ये झालेला अवतार आहे. म्हणजे कितीतरी जुना तो अवतार आहे, पण एवढ्या जुन्या काळात झालेले रामराय जगाच्या स्मरणात अजून राहतात. याचा अर्थ काय, काहीतरी विशेष त्याच्यामध्ये असलं पाहिजे ना. रामचंद्र प्रभूंनी स्वतः धर्माच्या रक्षणाकरता आपल्या शरीराला एक प्रकारचं धनुष्य कल्पिलं होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण या धनुष्य करूनी दुसरे, म्हणजे स्वतः रामराय आहेत आणि त्याने आपल्या बरोबर काय घेतलं तर स्वतःच एक धनुष्य घेतलं, संपलं. आणि एक धनुष्य घेऊन रामचंद्र प्रभू सगळ्या धर्माच्या रक्षणाकरता, सगळ्या दुर्जनाच्या संहाराकरता, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, याच्यामध्ये सांगितलेलं जे ईश्वराच्या अवताराचं कार्य आहे ते कार्य करण्याकरता रामचंद्र प्रभू जे निघाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याने दुसऱ्या कोणाला बरोबर घेतलंच नाही. सबल असं रामचंद्र प्रभूच्या बरोबर दुसरं कोण आहे सांगा. ज्याचा माणूस म्हणून विचार करावा अशी किती माणसं रामचंद्र प्रभूच्या बरोबर कामाला गेली होती सांगा. कोणी नाही. वानराहा तिलंका घेबविली म्हणे तुका, तुकाराम महाराजांनी सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, राणीची या पाले खाईरा हाते नेवाणे करविले लंकेश्वरा. रानातली पाला खाऊन जगणारी वानर त्यांच्याकडून लंकेश्वर असलेल्या रावणाचं पारिपत्य करण्याचं काम रामचंद्र प्रभू करू शकले. हा रामाच्या अवताराचा विशेष आहे. धर्माच्या रक्षणाकरता जे जे काही करण्याची गरज आहे ते सगळं रामचंद्र प्रभूंनी केलं. दुष्टाचा विनाश केला, सज्जनाचं रक्षण केलं, धर्माची पुनःस्थापना केली. हे सगळं रामचंद्र प्रभूला. देवाचा अवतार जो होतो तो धर्माच्या स्थापनेकरताच असतो. देव आणि संत दोघांचाही अवतार धर्माच्या स्थापनेकरताच असतो. दुष्टाचा नाश किंवा साधूचं रक्षण हे देवाच्या अवताराचं प्रयोजन नाही. देवाला धर्माची स्थापना करायची असते आणि मग धर्माला अनुकूल पडतात म्हणून साधूचं रक्षण, आणि धर्माला प्रतिकूल पडतात म्हणून दुष्टाचा विनाश. त्या दुष्टातला एखादा दुष्ट सज्जन झाला आणि तो धर्माला अनुकूल राहायला लागला तर परमात्मा त्याचा विनाश करत नाही. पण जो दुष्टतेतच राहणार आहे आणि दुष्टता सोडायला तयार नाही, धर्माला सर्व काळ प्रतिकूलच राहणार आहे, अशा दुष्टाचा मात्र देवाने संहार केला. धर्माच्या रक्षणाकरता दुष्टाचा संहार, धर्माच्या रक्षणाकरता धर्माला अनुकूल पडणाऱ्या सज्जनाचं रक्षण. हा विचार आपण लक्षात घ्या. हे जसं देवाचं आहे तसंच संतांचं आहे. संतांच्या अवताराचं कार्य थोडं वेगळ्या पद्धतीनं चालतं. संत महात्मे धर्माच्या रक्षणाकरताच येतात. संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती, धर्मरक्षणाकारणे साधू होता ती अवतीर्णे. संत महात्म्याचा अवतार आहे धर्मरक्षणाकरता. मग धर्मरक्षणाकरता आलेले संत महात्मे देवाच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने अवतार कार्य करत असताना सज्जनाचं रक्षण करतात आणि दुर्जनाचा विनाश करण्याच्या ऐवजी दुर्जनाच्या ठिकाणच्या दुष्ट बुद्धीचा विनाश करतात. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. खळांची व्यंकटी सांडव म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. खळ म्हणजे दुष्ट, त्या दुष्टाच्या ठिकाणी असलेला वाकडेपणा गेला पाहिजे हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. खळ मरावा, दुष्ट मरावा ही वृत्ती नाही.
जसं एखाद्या ठिकाणी सर्प पाहिल्याच्या नंतर 3 वृत्तीची माणसं असतात. एक माणसाचा वर्ग असा असतो, अरे बापरे साप आहे ना, भीती वाटते त्याला. तो म्हणतो नाही बाबा, आपल्याला नाही तर दुसऱ्याला तरी चावणारच आहे ना बाबा, कशाला इथे त्याच्याजवळ थांबायचं, चला बाजूला व्हा बाजूला व्हा. सापापासून पळून जाणारा एक भ्याड वर्ग. दुसरा वर्ग काय विचार करतो, साप आहे ना, चावणारच आहे ना, मला नाही तर दुसऱ्याला चावणारच आहे ना, मग याला कशाला जिवंत ठेवा, याला ठेचून टाकला, कोणाला त्रास होणारच नाही ना, त्याला ठेचून टाकणारा दुसरा. आणि तिसरा गारुड्याचा वर्ग जो असतो तो काय विचार करतो, साप आहे ना, याचा विषारी दात तेवढा बाधक आहे ना, तेवढा काढून टाकला तर पोट भरायला याचं साधन म्हणून आपल्याला वापर करता येतो ना, असा विचार करून त्याला पकडतो गारुडी, त्याचा विषारी दात काढून टाकतो आणि आपल्या उदरनिर्वाह करता पेटाऱ्या घेऊन त्याला फिरत राहतो, उदरनिर्वाह त्याच्यावर चालवू शकतो. ही 3 वृत्ती, या 3 प्रकारच्या प्रवृत्ती सर्पाला पाहिल्याच्या नंतर जशा माणसाच्या आपल्याला पाहता येतात ना, त्याप्रमाणे दुर्जनाच्या बद्दल सुद्धा 3 प्रकारच्या प्रतिक्रिया जगात आपल्याला पाहायला सापडतात. पहिला वर्ग दुर्जनापासून भिवून पळून जाणारा. दुसरा वर्ग दुर्जन आहे ना, आपल्याला नाही तर दुसऱ्याला त्रास देणारच आहे म्हणून ह्याला ठोकून टाका, मारून टाका, याचा नाश करून टाका, नायनाट करा, या विचारात भगवान येतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. आणि तिसरा गारुड्याचा प्रकार जसा सर्पाच्या बाबतीतला आपल्याला पाहायला सापडतो, तो काय करतो, सर्प आहे ना, याचा विषारी दात तेवढा बाधक आहे, तेवढा काढून टाकला की उपजीविकेला उपयोगी पडणार आहे म्हणून त्याचा विषारी दात उपटून टाकून त्याचा उपयोग करून घेतो. त्याच पद्धतीने संत महात्मे काय करतात, दुर्जन आहे ना, याच्या अंतःकरणातली दुष्ट वृत्ती तेवढी बाधक आहे, मग या दुष्ट वृत्तीच्या नाशाकरता जे करायचं ते करा. त्याचा दुष्टपणा घालवला, खळाची व्यंकटी एकदा सांडली, ती दुष्ट वृत्ती एकदा गेली की त्या दुर्जनाचा आपल्याला धर्म कार्याकरता उपयोग करून घेता येतो. या वृत्तीत संत महात्मे असतात. म्हणजे धर्माच्या रक्षणाकरता दोघालाही, देवाला आणि ईश्वराला कार्य करायचं असलं तरी धर्मरक्षणाकरता साधूच्या रक्षणात दोघांची एकवाक्यता आहे. पण धर्मरक्षणामध्ये प्रतिकूल पडणारा जो दुर्जन आहे त्या दुर्जनाच्या संहाराचं कार्य देव करतो आणि धर्मरक्षणाकरता प्रतिकूल असलेला जो दुर्जन, त्या दुर्जनाचा केवळ दुष्टपणा आपल्याला धर्माला बाधक आहे तेवढा काढून टाकावा हा विचार संताचा असतो. एवढाच बदल आहे. पण धर्माच्या रक्षणाकरता दोघाचाही अवतार, रामरायाचा अवतार धर्मरक्षणाकरता झाला, तो ईश्वर अवतार आहे. आणि ईश्वर अवतार असल्यामुळे रामचंद्र प्रभूने दुर्जनाचा संहार केला, रावणाचा संहार केला, कुंभकर्णाचा संहार केला, अनेक दैत्याचा, 14,000 दैत्याचा संहार रामचंद्र प्रभूच्याकडून झाल्याचं वर्णन आपल्याला रामायणात एका ठिकाणी पाहायला सापडतं. ते मारीच सुबाहू यांच्या संहाराचं कार्य रामचंद्र प्रभूंनी केलं. सुबाहूला तात्काळ मारलं, मारीच्याला उडवून लावलं होतं, पण कालांतरानं का होईना त्यालाही रामचंद्र प्रभूनं मारलं. याचा अर्थ काय आहे, दुर्जनाचा संहार देवाला करावा लागतो. म्हणजे देवच ज्या वेळेला ईश्वरावताराच्या पद्धतीने येतो आणि देव जेव्हा संत प्रवृत्तीने येतो तेव्हा त्याचं धर्माच्या रक्षणाकरता चालणारं जे कार्य आहे त्याच्यामध्ये असं अंतर आपल्याला पाहायला सापडतं. रामचंद्र प्रभू ईश्वर रूपाने आले आणि ईश्वर रूपाने आलेले असल्यामुळे रामचंद्र प्रभूने जे कार्य केलं ते कार्य कसं आहे, दुर्जनाच्या संहाराचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जर आपण पाहायला लागलो तर ते सुद्धा दुर्जनाच्या संहाराचं आहे. धर्माच्या रक्षणाकरताच त्यांचाही अवतार. आपण विचार करा, राज्याच्या बद्दल आपल्याकडे शास्त्रानेच असं सांगून ठेवलेलं आहे, पुराणातून अशी वर्णन आपल्याला पाहायला सापडतात की राजा हा साक्षात विष्णू असतो, भगवंताचं प्रतीक असतो. राजाला बघा, बाकी आपल्या वर्ण व्यवस्थेचा विचार जर आपण करायला लागलो तर लहान वर्णाने मोठ्या वर्णाच्या पाया पडावा असा क्रम आपल्याला पाहायला सापडतो. त्या क्रमाचा विचार जर करायला लागलो तर ब्राह्मण आणि क्षत्रिय म्हणजे क्षत्रियानं ब्राह्मणाच्या पाया पडावा हा क्रम आहे. वारकऱ्याचा सोडून द्या, वारकऱ्यात तसा काही प्रकार आपल्याला पाहायला सापडत नाही. पाया पडे जन एकमेक आहे वारकऱ्यात चालतं, कोणी कोणाच्याही पाया पडतो वारकऱ्यामध्ये. पण एकंदर वर्ण व्यवस्थेत जर आपण पाहिलं तर ब्राह्मण आणि क्षत्रिय याच्यात क्षत्रियानं ब्राह्मणाच्या पाया पडावं हा नियम आहे. पण राजा क्षत्रिय जरी असला तरी त्या राजाच्या ब्राह्मणाने पाया पडायला पाहिजे, हे धर्मशास्त्र आहे. परत उपनिषदामध्ये असे वर्णन आपल्याला पाहायला सापडतात की सगळ्या जगामध्ये अराजक जेव्हा माजेल त्यावेळेला धर्माची स्थापना करून सगळ्या जगाचं सुशासन चालवण्याकरता परमेश्वराने धर्म निर्माण केला. धर्म निर्माण केला. त्या धर्माची आज्ञा पाळण्यामध्ये मनुष्याचं कल्याण असल्यामुळं काही अडचण जर आली, काही वेगळं वेगळं व्हायला लागलं,
काही नको अशा क्रिया जर घडायला लागल्या तर त्या नको असणाऱ्या क्रिया थांबवाव्यात आणि अनुकूल क्रिया घडवाव्यात याच्याकरता धर्मशास्त्राचा विचार केला पाहिजे. हे पहिल्यांदा शास्त्राने सांगितलं. म्हणजे सगळ्या जगाचं नियंत्रण कोणाच्या हातात? धर्माच्या हातात. आणि धर्मातनी सुद्धा ज्या गोष्टी घडत नाहीत अशा गोष्टी घडवण्याकरता म्हणून त्या धर्माचं लोकाला ग्रहण करून, जबरदस्तीनं ग्रहण करून जगामध्ये धर्ममार्ग प्रवृत्त करून ठेवण्याचा अधिकार कोणाचा? तर तो राजाचा म्हणून सांगितलंय. म्हणजे राजा सर्वोपरी आहे. महाभारतामध्ये तरी काल वा कारणम राज्ञ, हा राजा वा काल कारणम याचा विचार भरपूर आलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. राजा काळ घडवतो का काळ राजाला घडवतो याचा विचार आहे. काही लोक असं म्हणतात काळच तसा आला हो, आम्ही तरी काय करावं. याचा अर्थ काय झाला? काळाने याला घडवलंय असं तो स्वीकारायला लागला. तसं राजाच्या बद्दल आणि काळाच्या संबंधाने चिंतन करत असताना राजाला घडवणारा कोण? काळ. असा काळ आला म्हणून राजा असा घडत गेला नाही म्हणतं महाभारत. इथे ते संशयो माभूत राजा कालस्य कारणम. राजा हाच कालाचा कारण असतो. म्हणजे राजाच काळ घडवत असतो. जगाला काळ धर्माचा प्राप्त व्हावा हे राजाने ठरवायचं. जगाला काळ अधर्माचा प्राप्त व्हावा हे राजाने ठरवायचं. एखादा राजा असा येतो की तो जगाला अधर्म शिकवतो, अधर्मात प्रवृत्त करतो. आणि एखादा राजा असा येतो की तो जगाला धर्म शिकवतो. ध्रुवाच्याच वंशाचा विचार येतो तेव्हा त्या ध्रुवाच्या वंशामध्ये आलेला एक वेन नावाचा राजा. वेन नावाच्या राजाने काय केलं? तो राज्यावर बसल्या बसल्या त्या वेनानं सांगून टाकलं, न यष्टव्यम न होतव्यम न दातव्यम द्विजाः क्वचित. जगामध्ये कोणी न यज्ञ करायचा नाही, जगामध्ये कोणी होम करायचा नाही, जगामध्ये कोणी दानधर्म करायचं नाही, जगामध्ये कोणी देवाचं मंदिर बांधायचं नाही, जगामध्ये कोणी देवाची पूजा करायची नाही. देव म्हणून कोणी दुसरा पदार्थ नसतो. राजा हाच देव असतो. आणि म्हणून तुम्हाला जर काही दान द्यायचं असलं तर मला द्या. तुम्हाला जर यज्ञ करायचा असला तर वेनाय स्वाहा म्हणून यज्ञ करा. तुम्हाला जर मंदिर बांधायचं असेल तर वेनाचं मंदिर बांधा. असं त्यानं दौंड्या देऊन देऊन गावागावातून सगळ्या पृथ्वीचं शासन त्याच्या ताब्यात आणि सगळ्या राज्याला तो असं सांगायला लागला, राजाशिवाय देव नाही, राजाशिवाय देव नाही. हे कोण सांगतं? एक राजाच सांगतो ना. वेन नावाचा राजा हे असं सांगायला लागला. पण तो वेन नावाचा राजा असा धर्माला विरोधी पडल्यामुळं अरण्यात तिकडं पळून गेलेले सगळे ऋषीमुनी त्यांनी एका ठिकाणी येऊन एकदा विचार करायला सुरुवात केली. काय करा? हा राजा जग सगळं बुडवायला निघाला, धर्माचा नाश करायला लागला. मग काय करा? या राजाला काहीतरी सांगून बघा. आपण काय करू म्हणे, एकट्या दुकट्याने जाऊन राजा कोणाचा ऐकायचा नाही. आपण संघटितपणे राजाच्याकडे जाऊ, त्याला काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू आणि त्याने ऐकलं तर बरं, नाहीतर त्याला मारून टाकू. हा ऋषींनी विचार केला. ऋषींनी केलेला विचार, राजाने नाही, ऋषींनी, एकांतवासात राहणारे, आपल्या पायाखाली मुंगीही चिरडली जाऊ नये या विचारानं जगणारे ऋषी मुनी. त्याने असं ठरवलं राजाला सांगून पाहायचं, ऐकलं बरं, नाहीतर आपण त्याचा नाश करू. सगळे ऋषी राजाच्याकडे आले आणि त्या वेन राजाला त्याने समजावून सांगायचा प्रयत्न केला. राजा, तुमची दौंडी आहे ना, याच्या विरुद्ध दौंडी द्या. कोणी यज्ञ करायचा नाही म्हणताना असं म्हणू नका, यज्ञ करा म्हणून सांगा जगाला. होम करू नका म्हणून सांगितले ना आतापर्यंत, होम करा म्हणून सांगा. दान देऊ नका म्हणून सांगितले ना, दान द्यायला सांगा. देवाची मंदिरं बांधू नका म्हणून सांगितले ना, बांधायला सांगा. हे राजाला ऋषींनी सगळ्याजण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो म्हणायला लागला, तुम्ही मूर्ख आहात म्हणे. कोणाला म्हणतो? ऋषींना, तत्वचिंतकांना तो म्हणतो, तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला कळत नाही, राजाशिवाय देव नसतो. मी राजा आहे ना, मीच देव आहे. हे त्याच्या मुखातली भाषा ऐकल्याच्या नंतर ऋषींनी वारंवार त्याला जेव्हा समजावून सांगायचा प्रयत्न केला आणि तो ऐकत नाही हे लक्षात आलं, तेव्हा ऋषींनी काय केलं? सगळ्या ऋषींनी संघटितपणे एक हो एवढाच आवाज केला आणि त्या हुंकार मात्रानं त्या वेनाचा नाश झाला. असू द्या, वेन मेला हे जाऊ द्या. मला काय सांगायचं होतं, वेन राजा असताना त्याने जगामध्ये धर्म असू नये. सगळ्या जगामध्ये त्याच्या शासनकालाचा विचार जर आपण करायला लागलो तर जेवढे दिवस त्याचं शासन चाललं तेवढा काल वेनाने धर्माला प्रतिकूलतेनं घडवला होता. म्हणजे राजा काळ घडवतो, काळ राजाला घडवत नाही. पुढं काय झालं? तो वेन राजा, त्याची माता होती सुनीथा. ती सुनीथा मृत्यूच्या वंशात जन्माला आली होती आणि त्याच्यामुळे तिला काही प्रेत वगैरे सांभाळून ठेवण्याची विद्या होती. काय काय विद्या होती आपल्याकडे माहिती नाही.
कर्णानं अंगावरची त्वचा काढून दिली तर ती सांभाळून ठेवायची विद्या होती लोकांकडे. कोणी हाड आपलं काढून दिलं तर ते हाड सुद्धा सांभाळून ठेवून त्या हाडातून पुन्हा काहीतरी निर्माण करण्याची विद्या आपल्याकडे होती. तसं या वेनाचं शरीर पडलं. त्या सुनीता नावाच्या त्याच्या मातेनं विचार केला की हा मेला, ध्रुवाच्या वंशातला एकमेव वारस हा होता, हा मेल्याच्या नंतर आता जगाला कोणी राजा राहिला नाही, आता अराजक माजेल. हे ऋषीमुनींनी याचा नाश केलेला असल्यामुळं याचं प्रेत आपण सांभाळून ठेवू. कालांतरानं ऋषींचा विचार असा होईल की अराजक माजले, राजा पाहिजे, आणि ध्रुवाच्या वंशात याचा राजाचा पृथ्वीचा अधिकार असल्यामुळे ध्रुवाच्या वंशातला कोणी राजा असावा असं वाटून ते जर आपल्याकडे आले, याचं प्रेत त्या ऋषींच्या हातात दिल्यानंतर ते त्या प्रेताचा वापर करून काही करतात का पाहू, असा विचार करून तिनं ते प्रेत सांभाळलं. आणि तिनं प्रेत सांभाळलंय हे ऋषींना दीर्घकालाच्या नंतर कळाल्याच्या नंतर ऋषी तिथं आले. तिच्याजवळ ते प्रेत मागून घेतलं, त्या प्रेताच्या बाहूचं मंथन केलं. त्या मंथनातून त्याच्या शरीरातलं सगळं पाप एका पुरुषाच्या रूपानं निघून गेलं. निष्पाप असं त्याचं ते ध्रुवाच्या वंशातलं शरीर सिद्ध झाल्याच्या नंतर त्याचं परत मंथन केलं आणि त्या मंथनातून भगवंताचा अवतार असलेला एक राजा जन्माला आला. त्याचं नाव पृथू. आणि हा पृथू राजा, त्याच्या नावावरून तर या पृथ्वीला पृथ्वी म्हणतात. पृथू राजा होण्याच्या आधी या पृथ्वीला धरणी, क्षमा, क्षमा अशी वेगळी वेगळी नावं होती, पण पृथ्वी हे नाव नाही. पृथूचं शासन सुरू झालं. पृथूनं सगळ्या जगाला सांगितलं माझ्या बापाचं चुकलं होतं, कोणी यज्ञ न करता राहायचं नाही, कोणी होम केल्याशिवाय राहायचं नाही, कोणी देवपूजा दानधर्म केल्याशिवाय राहायचं नाही, कोणी देवाची मंदिरं बांधल्याशिवाय राहायचं नाही. हे कोण शिकवतो? पृथू. कोणाचा मुलगा? वेनाचा. वेनाने काय काल घडवला? अधर्माचा. आणि त्याच्याच पोटी जन्माला आलेला पृथू कसा काल घडवतो याचा विचार जर आपण करायला लागलो, धर्माचा. सगळ्या जगाला धर्म सांगितला पृथूच्या रूपात भगवंतानी येऊन. म्हणजे काल हा राजाला घडवतो का राजा काळाला घडवतो याचा संशय तुमच्या अंतःकरणात निर्माण होऊच देऊ नका म्हणतात. भीष्माचार्याचं वचन आहे, कालो वा कारणम राज्ञः राजा वा काल कारणम इति ते संशय माभूत. हा संशय निर्माण व्हायचं काही कारणच नाही. राजा कालस्य कारणम, राजा हाच काळ घडवीत असतो. आपल्याला सध्या अनुभव येतोच ना. माग जे राजे होते त्यांनी कसा काळ घडवला होता ना आता जे राजे आहेत ते कसा काळ घडवायला लागले, काळ कसा घडत चालला हे आपल्याला राजाकडे बघून ठरवता जर येत असेल तर संशय याचं काही कारण आहे का? राजा कालस्य कारणम. राजा हा काल घडवीत असतो. आणि काल घडवणारे जे बडे बडे राजे होऊन गेले, धर्माला अनुकूल असा काल घडवण्याचं ज्यांचं सामर्थ्य होतं, अशा राजांमध्ये जुनं नाव जे घेतलं जातं ते रामचंद्र प्रभूचं, मध्यंतरी जे नाव घेतलं जातं ते श्रीकृष्णाचं, आणि आत्ता लगे लगे जे नाव घेतलं जातं काही शतकाच्या काळात ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. रामाचं राज्य कसं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कसं होतं ते लोकगीतातून काही वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची जी येतात ना, ते रामाच्या राज्याच्या वर्णनाला अगदी समांतर वर्णन आहे. रामरायाचं राज्य कसं, त्या रामाच्या राज्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. झाले रामराज्य काय ओण्या आम्हासी, धरडी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये, स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. हे रामरायाचं राज्य, कोणालाही दुःख नाही, कोणालाही यातना नाही, असं रामचंद्र प्रभूचं राज्य, न्यायाचं राज्य. कोणालाही रामचंद्र प्रभूच्या राज्यामध्ये न्याय मिळत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही कोणालाही न्याय मिळत होता. रामाच्या राज्याबद्दल एक वर्णन येतं पहा, एक कथा येते पुराणामध्ये. एकदा काय झालं, रामचंद्र प्रभू दरबारात बसलेले आणि दरबार संपत आला, वेळ संपत आली, दुपारची वेळ होती, भोजनाला रामाला आता महालात जायचंय. एवढ्यात रामचंद्र प्रभूने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा आपल्याकडे आलेल्या लोकांच्या अडचणी दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याच्यात आलेल्या सगळ्या लोकांच्या समस्याचा विचार करून झाला, पण अजून बाहेर कोणी थांबलाय का बघ रे. एखाद्याला आत येऊ दिलं गेले नसेल, आपल्या द्वारपाळाने अडवलं असेल, किंवा त्याची काही अडचण असेल म्हणून तो आत येऊ शकला नसेल, असा कोणी दारात आपल्याकडून काही न्यायाची वगैरे अपेक्षा करणारा कोणी दारात आहे का पहा बरं. लक्ष्मणाने बाहेर जाऊन पाहिलं,
आत येऊन रामाला सांगितलं, देवा कोणी नाही म्हणे. कोणी नाही, कोणीच नाही म्हणे. अरे अजून जाऊन बघ, माणूस नसेल रे, एखादा पशुपक्षी तरी असेल, बघ बरं. रामाने असं सांगितल्याच्या नंतर लक्ष्मण जेव्हा बाहेर गेले तेव्हा लक्ष्मणाला दिसले कुत्र तिथं होतं, त्याच्या डोक्यात जखम झाली होती आणि ते कुत्र आश्चर्याने रामाच्या दरवाजाकडे बघत होतं. लक्ष्मणानं आत येऊन सांगितलं, देवा एक दारात कुत्र होय, काय साधे का, कसं आहे, काही त्याला त्रास आहे का? नाही देवा, त्याच्या डोक्यात जखम झालेली दिसते. मग जखम झालेलं कुत्र काय करतं? आपल्या दारात उभे दारातून आत बघतंय म्हणे. त्याला आत घेऊन ये, त्याला आत घेऊन ये. रामचंद्र प्रभूंनी सांगितल्यावर लक्ष्मण जाऊन त्या कुत्र्याला आत घेऊन येतात आणि त्या कुत्र्याला रामचंद्र प्रभूंनी विचारलं, तुझी काय अडचण? त्या कुत्र्यानं सांगितलं, हो आहे म्हणे माझी अडचण. आता त्याची भाषा रामाला समजत असली तर नवल वाटायचं कारण नाही. रामचंद्र प्रभू सर्वज्ञ आहेत. आत्ताही बऱ्याच लोकांना त्या प्राण्यांच्या वगैरे भाषा समजतात. त्यांना काय काय खाणाखुणा, त्यांचे आवाज कसे, याच्यावरून अंदाज लावणारे लोक असतात आताही. रामचंद्र प्रभूंनी त्या कुत्र्याला विचारलं, काय झालं? त्यानं वाकून दाखवलं, डोक्यातली जखम माझ्या पहा म्हणे. आणि जखम पाहिल्याबरोबर रामानं सांगितलं, विचारलं त्याला, काय झालं, कशामुळे तुझ्या डोक्यात जखम झाली? एकाने जखम केली म्हणे. कोणी जखम केली? त्याने जाऊन त्या माणसाला पकडूनच आणलं. ते कुत्र गेलं आणि त्या माणसाला धरून त्याची वस्त्र ओढत त्याला दरबारात आणलं. दरबारात आणल्याबरोबर रामाने विचारलं त्याला, कुत्र्याला विचारलं, यानं तुला मारले का? कुत्र्याने हो म्हणून मान हलवली. कुत्र्यानं हो म्हणून मान हलवल्याबरोबर रामचंद्र प्रभूंनी त्या माणसाला विचारलं, तू याला मारलं का रे? मारले म्हणलं. ही डोक्यातली जखम तुझ्या मारण्यानं झाली का? झाली म्हणे. का मारलं म्हणल्याबरोबर त्यानं सांगितलं, मी एक भिक्षुक आहे, भिक्षा मागून माझी उपजीविका चालते. मी भिक्षा मागायला गावात आलो, भिक्षा मागितली. 5 घराच्या पेक्षा 6व्या घरात जाऊन भिक्षा मागायची नाही असा माझा नियम आहे. आणि 5 घरात माझी भिक्षा मागून झाल्याच्या नंतर मी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी भिक्षा घेऊन निघालेला असताना हा कुत्रा आला आणि या कुत्र्यानं माझ्या भिक्षेच्या त्या झोळीमध्ये तोंड घातलं. त्याच्यामुळे माझी भिक्षा कुत्र्याने तोंड लावल्यामुळे मला खाण्यासारखी राहिली नाही, म्हणून मी टाकून दिले. कुत्र्याने ती भिक्षा सगळी खाल्ली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी भिक्षा घेऊन निघालो तेव्हा पुन्हा कुत्र्यानं माझ्या झोळीमध्ये तोंड घातलं. तिसऱ्या दिवशी जेव्हा मी निघालो तेव्हा कुत्रा आलं आणि त्यानं मला न कळता माझ्या झोळीमध्ये जेव्हा तोंड घातलं, मला राग आला म्हणे. याला काहीतरी शासन केल्याशिवाय हा आपल्या जवळ यायचा थांबायचा नाही. रोज रोज येईल आणि माझी भिक्षा सगळी विटाळून टाकेल, मग मला खायला काय? असा विचार करून मी त्याला काठीनं मारलं. ते जोरात लागलं, त्याला जखम झाली. त्या जखमेला कारण मी आहे. माणसाने कबूल केलं. कबूल केल्याबरोबर रामचंद्र प्रभूनं सांगितलं, हा. कुत्र्याला विचारलं, बरोबर आहे का रे? अगदी बरोबर आहे म्हणे. याच्या भिक्षेच्या पात्रात तू तोंड घातलं का? घातलं म्हणे. मग त्याच्यामुळे याला भिक्षा 2-3 दिवस खाता आली नाही, असंच रोज होऊ नये म्हणून यानं तुला मारलं, तर त्याचं काही चुकलं का? कुत्र म्हणतो, हो चुकलंय. काय चुकलं? तो म्हणतो, तो माणूस आहे आणि मी पशु आहे म्हणे. पशुला हे कळत नाही, मी याच्या भिक्षेच्या पात्रात तोंड घातल्याच्या नंतर याला यातना होईल, याला काही खायला मिळणार नाही, हे मला कळत नाही म्हणलं. आणि त्याच्यामुळे मी जर तोंड घातलं, मला काय म्हणलं, जिथं भाकर मिळेल तिथं तोंड घालायचं आणि भाकर पळवायची, एवढंच मला कळतं. आणि त्या पद्धतीनं मी जर काम केलेलं असेल तर माझं काही चुकलं नाही. आणि त्याला माणूस म्हणून हे पशुचं काम असंच असतं हे लक्षात येताना सुद्धा त्यानं मला जर मारहाण केली असेल, याचं चुकलेलं आहे. त्या भिक्षुकाला विचारलं रामचंद्र प्रभूंनी, कुत्र्याचं व्याख्यान बरोबर आहे का रे? बरोबर आहे. त्यानं दिलेलं स्पष्टीकरण मान्य आहे का रे? मान्य. मग त्याला तो मारायला नको होतं ना रे? नको होतं. मग तू मारलं ना? मारले देवा. अपराध झालाय ना तुझा? झाला म्हणे. शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा द्यायची तर काय शिक्षा द्यावी? ज्यानं कुत्र्याला मारलं, ज्याच्या मारण्यानं कुत्र्याच्या डोक्यात जखम झाली, त्या माणसाला शिक्षा काय द्यायची? ग्रंथ काढा. धर्मशास्त्र जाणणारे लोक बसलेले होते रामाच्या दरबारात. त्यांना सांगितलं, रामान काय शिक्षा द्यायची बघा. त्याने ग्रंथ काढले, कुठं काही लिहिलेलं मिळेना. त्याने सांगितलं, देवा ग्रंथात असं कुठे लिहिलेलं नाही की कुत्र्याने भिक्षापात्रात तोंड घातल्याच्या नंतर त्या कुत्र्याला मारणाऱ्या माणसाला काय शिक्षा द्यायची. कुठे लिहिलेलं नाही लिहिलेलं. मग आता यांच्यात निर्णय करावा लागेल. यालाच विचारा, या कुत्र्याला विचारा म्हणे, या कुत्र्याला विचारा, या माणसाला काय शिक्षा करायची. त्या माणसाला तुला सांगता येतं का रे? कुत्र म्हणालो, सांगता येतं. अरे धर्मशास्त्र जाणणाऱ्या लोकांना कळत नाही आणि तुला कळतं म्हणतोस. कुत्र म्हणणं माझा अनुभव आहे ना, त्याच्यामुळे मी सांगू शकतो म्हणे याला काय शिक्षा करायची. त्यानं सांगितलं, कालंजर पर्वतावर एक मठ आहे, त्या मठाचा याला महाराज करा. ही शिक्षा होणे, ही शिक्षा आहे.
कसं काय? कुत्र म्हणलं माझ्या बाबतीत तर घडलं, म्हणलं मी तिथला महाराजच होतो मागच्या जन्मात, आणि मठाची संपत्ती वैयक्तिक स्वार्थाकरता वापरल्याच्या दोषानं मला हा कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला, म्हणून याला त्या मठाचा महाराज करून टाका. हे बाकीचं सगळं सोडा, त्याला रामचंद्र प्रभूंनी शिक्षा दिली की नाही वगैरे वगैरे ते सगळं पुढचं चरित्र आपल्याला पाहत बसायचं काही कारण नाही. एकच मला सांगायचंय, कुत्र जरी न्याय मागायला आलं तरी त्याला न्याय दिला पाहिजे हा विचार करणारे कोण आहेत? रामचंद्र प्रभू आहेत. आणि कुत्र आल्याच्या नंतर त्याला न्याय द्यावा असं जरी नाही वाटलं तरी कुत्र्याच्या वृत्तीचा माणूस आला तरी त्याला न्याय द्यावा हा विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बदल एवढंच. विष्णूचा अवतार असं राजाला म्हणलं जातं. राजा हा विष्णूचं प्रतीक आहे, आणि विष्णूचं प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांच्याकडे पाहायचं ठरलं तर भगवंताचे जे वेगळे वेगळे अवतार आहेत त्याच्यात देवाचा पहिला अवतार झाला मत्स्य अवतार. मत्स्य अवतार काय? त्या सत्यव्रत मनूच्या हातामध्ये कृतमाला नदीत ते असं तर्पण करायकरता हातात पाणी घेतात आणि त्या हातातल्या एका बचकभर पाण्यामध्ये एक मासा आला, अंगठ्या एवढा मासा आला, टाकून दिला त्याने पाण्यात तो टाकून. हातात आलेला मासा मला आचमना करता तर्पणा करता पाणी पाहिजे, अंगठ्या एवढा मासा माझ्या हातात आला, प्रवाहातून आलेला मासा माझ्या हातात आला असेल, सोडून द्या. त्याने सोडून दिला. सोडून दिल्याबरोबर तो मनुष्यवाणीनं बोलायला लागला, क्षत्रियाला जो शरण येतो क्षत्रियाने त्याचं रक्षण केलं पाहिजे, माझं रक्षण करा, रक्षण करा. रक्षण करा म्हटल्याबरोबर त्याने काय केलं? त्याला उचललं, आपल्या कमंडलूत टाकला. संध्या स्नान तर्पण वगैरे सगळं होईपर्यंत मासा कमंडलूत, घरी कमंडलू आणला. कमंडलूतला तो मासा त्याने पाहिला तर कमंडलू एवढा झालेला, त्याला एका गंगाळात टाकला, गंगाळा एवढा झाला. गंगाळातून त्याला एका हौदात टाकला पाण्याच्या, हौदा एवढा झाला. हौदा एवढा झाला म्हणून त्या माशाला आता संरक्षणाकरता कुठेतरी नेऊन टाकावं म्हणून एक मोठं सरोवर त्यांच्या बाजूला होतं. ते 100 योजनाचं सरोवर, त्या सरोवरामध्ये नेऊन त्यांनी त्या माशाला टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या माशाची काय अवस्था पाहायला गेले तर तो मासा सरोवरा एवढा झालेला. मग त्याने विचार केला आता याला समुद्राच्या शिवाय दुसरं स्थान देऊन उपयोग नाही, समुद्रात नेऊन टाकतो म्हणलं की तो बोलायला लागला, मला समुद्रात नेऊ नका वगैरे वगैरे. मला काय सांगायचंय, हे मत्स्यावताराचं जे रूप आहे ना, हे वाढता वाढता वाढे, क्षणाक्षणानं वेगानं जसं वाढलं तसं शिवाजी महाराजांचं चरित्र जर आपण पाहायला लागलो तर शिवाजी महाराजांनी राज्य स्थापनेचा संकल्प रायरेश्वराच्या मंदिरात केल्यापासून पुढचं सगळं त्यांचं जर चरित्र आपण पाहायला लागलो, वेगानं माशाच्या रूपातल्या भगवंतानी जसं वाढावं तसं त्यांचं व्यक्तिमत्व विकासालाच प्राप्त होत गेलं. हे मत्स्यावतारासारखं झालं. कुर्मावतार जो झाला तो कशा करता? क्षीरसागराचं मंथन जे देवदैत्याने केलं, कशा करता केलं क्षीरसागराचं मंथन? ते दुर्वास ऋषींनी इंद्राला शाप दिला, त्याच्यामुळे इंद्राची सगळी संपत्ती स्वर्गातली समुद्रात पडली, क्षीरसागरात पडली. ती परत प्राप्त करून घेण्याकरता देवदैत्याने मिळून क्षीरसागराचं मंथन केलं, ते पुन्हा गेलेली संपत्ती स्वर्गातली ती सगळीच्या सगळे पुन्हा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न झाला. याचा अर्थ काय झाला? गेलेली संपत्ती पुन्हा प्राप्त करून घेण्याकरता झालेल्या प्रयत्नात झालेला देवाचा अवतार कुर्मावतार. शिवाजी महाराजांच्याकडे पहा, आपलीच सगळीच्या सगळी स्वदेशातली संपत्ती जेव्हा सुरतेच्या व्यापाऱ्यांनी काबीज केली तेव्हा तिथून ती लुटून आणायचं म्हणजे काय हो, समुद्र मंथनासारखं कार्य करून तिथून ती आपली गेलेली संपत्ती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्नच आहे ना तो. कुर्मरूपात शिवाजी महाराजांना बघता येतं. तिसरा देवाचा अवतार सांगितला जातो वराह अवतार. वराह अवतारात देवाने काय केलं? हिरण्याक्षाचा वध केला आणि रस्सा तळाला गेलेली पृथ्वी तिचा उद्धार केला. रस्सा तळाला गेलेल्या पृथ्वीचा उद्धार हे वराह अवताराचं कार्य. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या महापुरुषाच्या जीवनामध्ये आपली सगळी हिंदूंची भूमी अन्य धर्मीयांनी गिळंकृत केल्याच्या नंतर त्यामुळे क्षमय झालेल्या भूमीतून पुन्हा आपल्या हिंदू धर्माचं समुत्थान करण्याकरता पृथ्वीचा उद्धार करून राजा होण्याचं कार्य शिवाजी महाराजांनी केलं. काय याला काय म्हणायचं? वराह अवताराच्या कार्याच्या समान हे कार्य झालं की नाही बोला. देवाचा चौथा अवतार नरसिंह अवतार. नरसिंह अवतारात देवाने काय केलं? हिरण्यकश्यप फाडून टाकला. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन नखाने त्याचं विदारण केलं. शिवाजी महाराजांनी काय केलं? अफजल खान फाडून टाकला.
नरसिंहाच्या अवताराच्या पेक्षा वेगळं काय कार्य झाले सांगा ना. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे जे काम केलं ते राम आणि विष्णूचे अवतार या सगळ्यांची चरित्र डोळ्यासमोर ठेवून त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेत घेत काम केलेलं आहे, हे लक्षात घ्या. वामन अवतारात काय झालं? त्रिपाद भूमीचं बलिराजाच्याकडून दान मागून घेणं झाल्याच्या नंतर भगवंतानी काय केलं? व्यापक रूप धारण केलं. एका पायानं पृथ्वी, एका पायानं अंतरिक्ष व्यापून टाकलं. भराभरा वाढणं हे वामन शरीरात आपल्याला पाहायला सापडतं. त्याच पद्धतीने आपला राज्याचा विस्तार भराभरा शिवाजी महाराजांनी जो केला हे वामनाच्या पद्धतीचं कार्य झालं. परशुरामाच्या अवतारात देवाने काय केलं? 21 वेळेला दुष्ट उन्मत्त झालेल्या क्षत्रियाचा संहार केला. हे परशुरामाच्या अवतारातलं कार्य सांगितलं जातं देवाचं. उन्मत्त राजांचा संहार केला त्याने. नुसत्या राजांचा संहार केला असं म्हणायचं नाही बरं का. उन्मत्त राजांचा संहार त्याने केला असंच देवाचं चरित्र आहे परशुराम अवतारातलं. शिवाजी महाराजांनी तरी काय केलं? सगळे आपल्या स्वकीय परकीय उन्मत्तांचा संहार करण्याचं काम जे शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतंय. परशुरामाच्या अवताराच्या पेक्षा वेगळं कुठे सांगा ना मला. राम अवतारात देवाने काय केलं? रानातला पाला खाणारी वानरं जमा केली आणि त्याच्याकडून लंकेचं पारिपत्य करून घेतलं. शिवाजी महाराजांनी तेच केलं ना. सगळे मावळ प्रांतात असलेले सामान्य लोक, अतिशय सामान्य जीवन जगणारे सगळेच्या सगळे हे मावळे. मावळे म्हणजे मावळ, 2 नद्याच्या आबामध्ये असलेली जी भूमी तिला म्हणतात मावळ. आणि अशा त्या मावळात राहणारे ते अतिशय खेडवळ माणसं सगळीच्या सगळी. काही त्यांना संस्कार नाहीत, काही ज्ञान नाही, पण त्यांच्या चेतना जागृत करून, त्यांच्या पौरुष जागृत करून, त्यांच्यामध्ये त्यांच्या बळाची सगळी अस्मिता जागी करून, धर्माच्या विषयीची त्यांच्या अंतःकरणावर प्रेरणा जागी करून त्यांच्याकडून शिवाजी महाराजांनी तसं कार्य करून घेतलं. रामाने वानर जवळ केले आणि शिवाजी महाराजांनी मावळे जवळ केले. काय बदल आहे सांगा ना मला. कृष्णावतारात देवाने काय केलं? देवाने सांगितलं एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. कोणताही खेळ करायचा झाला तर तो एकट्याला करता येत नाही, म्हणून आजूबाजूच्या सगळ्या बाळगोपाळांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जवळ घेऊन जशा लीला केल्या, शिवाजी महाराजांचं सुद्धा कार्य तशाच पद्धतीचं आपल्याला पाहायला सापडतं. मी कशा करता सगळं सांगत बसलो आपल्याला. राजा विष्णू असतो हे लक्षात ठेवून विष्णूच्या पद्धतीचं कार्य आपल्याला करायचंय हे लक्षात आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी देवाचे सगळे अवतार आणि त्या अवतारामध्ये देवाने आपल्या ठिकाणी घेतलेली जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचा थोडासा विचार करत करत शिवाजी महाराजांनी कार्य केलं हे लक्षात घेण्यासारखं आहे. रामाचं तरी विशेष पद्धतीने त्यांनी जीवन स्वीकारलेलं आहे. मर्यादा पुरुषोत्तमत्व शिवाजी महाराजांकडे आहे. सगळ्यांच्या बाबतीतल्या मर्यादा शिवाजी महाराजांनी सांभाळलेल्याच आहेत. असं शिवाजी महाराजांचं जीवन जर आपण पाहायला लागलो तर ते रामाशी समांतर आहे. मी कशा करता हे बोलायला लागलो तर मला बोलायला सांगितलं शिवाजी महाराजांच्या संबंधानं. आणि आज जन्म झाला तो रामचंद्र प्रभूचा, मग रामाच्या जन्माच्या दिवशी शिवाजी महाराज का सांगा तर या कारणानं दोघांच्या जीवनातली साम्य स्थळं पाहता आपल्याला त्यांच्या दिवशी यांचं स्मरण जरी केलं, त्यांच्या जन्मदिवशी यांचं स्मरण, यांच्या जन्मदिवशी त्यांचं स्मरण केलं, काही बिघडत नाही, काही बिघडत नाही.